ईश्वर का शासन जग हितकारी, जो निर्दोष तथा मुनि गण से वंदित है जग में भाई। आदि अंत से रहित सदा त्रिभुवन जन को सुखकारी, और महामेधात्व संतम जो विनाशकारी। पंचाज्ञाया वयं मम कर्तृग्रन्थराजमात्मवशात् आगतालोकनिदानं यस्य वचस्वं सुरे महावीरं, शेषानपि तीर्थकरा अनन्तसिद्धानं नमामि समं। धर्माचार्याध्यापक साधु विशिष्टान् मुनीश्वरान् वन्दे। जीया जैनं शासनम् अनादिनिधनं सुवन्द्यमनवद्यं, यदपि च कुमतारादिन दयं धूमध्वजोपमं दति। इति वन्दित पञ्चगुरु कृतमङ्गल सत्क्रियस्य एष पुनः नाम्ना पञ्चाध्यायी, प्रतिजानीते चिकीर्षितं शास्त्रम्। अत्रान्तरङ्गहेतु यद्यपि भावकवे विशुद्धतरा, हेतुस्तथापि हेतु साध्वी सर्वोपकारिणी बुद्धि। प्रमाण पक्ष नय पक्ष, प्रमाण पक्ष नय पक्ष, अशा प्रकारे आजच्या 10-12 गाथेमधून त्यांचा फरक काय आहे याचं विवेचन चालू आहे. आता गाथा आपली 766. काल आपण भावनय आणि अभावनय दोन्ही बघितले. अभावनयामध्ये प्रत्येक समयीचा पर्याय पुढच्या समयाला नष्ट होतो, त्याचा अभाव होतो. ही अभाव शक्ती प्रत्येक द्रव्यामध्ये आहे आणि त्या अभाव शक्तीचं कथन अभावनयाद्वारे केलं जातं. तर या अभावनयाचं काय महत्त्व आहे? त्याचं महत्त्व हे आहे की आज जी विकारी पर्याय आहे ती विकारी पर्याय निघून जाणार आहे, तिचा अभाव होणार आहे आणि त्या ठिकाणी दुसरी पर्याय येणार. मग दुसरी पर्याय येणार तर आपण सावध राहील का नाही? दुसरी चांगली आली पाहिजे, दुसरी पर्याय चांगली आली पाहिजे. याच्याकरता कोणती सावधानी आहे आपल्या? ती काय? वास्तविक पर्यायीच्या मालिकेमध्ये ह्या सर्व पर्यायी ठरलेल्या आहेत, पण ह्या ठरलेल्या आहेत याचं श्रद्धान कोण करू शकतो? धारणा ज्ञानामध्ये त्याचं श्रद्धान होत नाही. त्याचं श्रद्धान सम्यक दृष्टी करतो का ह्या सर्व यच्च यावत जगामध्ये जे अनंतानंत द्रव्य आहेत, या द्रव्यांच्या मागच्या पर्यायीसुद्धा क्रमबद्ध होत्या. एक समयाची वर्तमान पर्याय आहे आणि पुढे होणाऱ्या अनंतानंत पर्यायी ह्या विशिष्ट क्रमाने निर्गमित होणार, निघणार.
ही ज्यावेळेला वस्तुस्थिती लक्षात आहे त्यावेळेला सम्यक दृष्टीचा पूर्ण उपयोग आपल्या शुद्ध आत्म्याकडे लागलेला राहील. कारण त्याला पर्यायमध्ये काही करायचंच नाही आहे. पर्यायमधले विकारसुद्धा काढायचे नाही. पर्यायमधले विकारसुद्धा काढायचे नाही आहेत. ते टेन्शनच नाही आहे. ते आपोआप ॲटोमॅटिक होणार आहे. अंधकार आपोआप नष्ट होणार आहे दिवा लावल्याबरोबर. तर सम्यक ज्ञानाचा दीपक आपल्या जीवनामध्ये आला म्हणजे त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पर्यायी ह्या जरी 100% शुद्ध नसतील तरी प्रत्येक पर्याय आंशिक शुद्धतेने निर्गमित झालीच पाहिजे. असं कधी होईल का सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये 2-4 पर्यायी ह्या मोठ्या क्लिष्ट आहेत, कठीण आहेत, त्या लवकर शुद्ध होत नाही, पुढे शुद्ध करण्याचा प्रयत्न करू असं कधी होत नाही. प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय सम्यक दर्शन झाल्याबरोबर आंशिक शुद्धता धारण करते आणि सम्यक दर्शनाची पर्याय 100% शुद्ध होते. सम्यक ज्ञानाची पर्याय 100% शुद्ध होते. सम्यक साथे होय पै भिन्न आर्याधो. छडालेमध्ये आहे ना, सम्यक साथे होय, सम्यक दर्शनासोबत सम्यक ज्ञान होते. पै भिन्न आराध्यो, त्याची आराधना, त्याच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी, विशेषता येण्यासाठी, आपल्या शंकेचं निरसन होण्यासाठी भिन्नपणे म्हणजे अलग वेळ देऊन त्या ज्ञानाची उपासना करावी लागते. सम्यक दृष्टीला मग ते आहे ना, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग, या तिघांचा सुमेल घडवून आणावा लागतो काय? तर एक आला म्हणजे बाकीचे दोन्ही येतात. असे कोणी व्यक्ती आहेत का हे इकडे सम्यक दर्शनी बसले आहेत, हे सम्यक ज्ञानी आहेत, ते सम्यक चारित्री आहेत, असं कधी होत नाही. या तिघांची एकता असतेच असते. सम्यक दर्शन आहे म्हणजे सम्यक ज्ञान आहे की नाही? बोला, आहे. मग सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे, तर त्याच वेळेला मिथ्या चारित्र आहे का? त्याचं मिथ्या चारित्र नाही आहे. मग मिथ्या चारित्र नाही आहेत, मग कोणतं चारित्र आहे? तुम्ही त्याला मधला मार्ग अचारित्र, त्याला आम्ही सम्यक चारित्र म्हणण्यासाठी थोडीशी जीभ शरमावते ना, की अजून हा अव्रती आहे, व्रतगीतं काही पाळत नाही, त्याला चारित्री कसं म्हणायचं बा? म्हणून त्याला एक मधला मार्ग म्हणून अचारित्री म्हटलेला आहे. पण अचारित्र नावाची ही पर्याय राहते कुठं? चारित्र गुणाची तर पर्यायाला ऑप्शन 2च आहे. एक तर त्या पर्यायामध्ये शुद्धता, भले आंशिक शुद्धता असो किंवा मग टोटली अशुद्धता असो, याच्याशिवाय तिसरा पर्याय नाही. अचारित्र नावाची पर्याय कशी राहील? तर चारित्र गुण आहे ना, मग त्याची अभिव्यक्ती ज्या पर्यायीच्या मार्फत होईल त्या पर्यायीला तुम्ही काहीतरी नाव द्याल का नाही? सम्यक दर्शन आहे तर ती सम्यक चारित्राचीच पर्याय आहे. म्हणून 4थ्या गुणस्थानवरती श्रावकाला सम्यक्त्वाचरण चारित्र किंवा कुठे कुठे कोणतं चारित्र म्हटलं? स्वरूपाचरण चारित्र हे नाव दिलेलं आहे. तर या अभावनयाने हे काम केलं आहे का ज्या अनवॉन्टेड गोष्टी होत्या त्या त्यांनी येऊ दिल्या नाही. ती शक्ती आहे, ती सर्व विकारांचा अभाव करते. सर्व विकारांचा अभाव करणारी अभाव शक्ती आत्म्यामध्ये आहे. हे विकाराच्या दृष्टीनं बघितलं. पण ज्याच्यामध्ये विकारच नाही अशांमध्ये अभाव शक्ती कार्य करते का?
शक्ती आहे तर ती शेवटपर्यंत सिद्ध दशेपर्यंत, सिद्धामध्ये सुद्धा त्या शक्ती आहेत का नाही? शक्ती त्या इमॉर्टल आहे, ते कधी मरत नाहीत, कायम राहणारे आहेत. तर सिद्ध अवस्थेमध्ये अभाव शक्तीचं कोणतं काम आहे की प्रत्येक समयाला जी पर्याय उत्पन्न झाली तीच पर्याय एका समयानंतर तिचा अभाव होणार आहे. तर ते अभाव होत राहणे, वर्तमान पर्यायीचा प्रत्येक समयाला अभाव होत राहणे आणि नवीन नवीन पर्याय उत्पन्न होणे, नवीन नवीन पर्याय उत्पन्न होणे ही भावशक्ती, त्या भावशक्तीचं कथन भावनयाद्वारे होईल, अभावशक्तीचं कथन अभावनयाद्वारे होईल. इथपर्यंत काल झालेलं होतं. आता शुद्ध द्रव्यांतिक नय पक्ष आहे. शुद्ध द्रव्यादेशा अभिनव भावो न सर्वतो वस्तुनि नाप्यभिनवश्चयता स्यात् अभूतपूर्वो न भूतपूर्वो वा. शुद्ध द्रव्यार्थिक नय की अपेक्षा वस्तु में सब प्रकार से नवीनतम भाव होता है, न नवीनतम भाव होता है और न प्राचीन भाव ही होता है. हे दोन्ही भाव आणि अभाव नयाचं दोन्ही याच्यामध्ये आलं आहे की शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय काय आहे, त्या विषयामध्ये नवीन पर्याय आली, जुनी पर्याय गेली, हा विषय नाही. शुद्ध द्रव्यार्थिक न याचा अर्थ की द्रव्य शुद्ध आहे, त्या द्रव्यामध्ये जी शुद्धता आहे तीच फक्त बघ. शुद्ध द्रव्यार्थिक, शुद्ध द्रव्य हे ज्याचं प्रयोजन आहे, शुद्ध द्रव्यच फक्त पाहायचं आम्हाला. शुद्ध द्रव्य ज्याचं प्रयोजन आहे हे ज्या नयाद्वारे ते शुद्ध द्रव्य कथन केलं जाईल तो नय शुद्ध द्रव्यार्थिक होय. शुद्ध द्रव्यार्थिक नयाला वस्तू कशी दिसेल? अनंत धर्मात्मक, अनंत शुद्धता ज्याच्यामध्ये आहे, ज्ञानाची, दर्शनाची, चारित्र्याची, वीर्याची शुद्धता, या शुद्धतेने ते परिपूर्ण आहे. आणि पर्यायार्थिक नय काय दर्शवेल त्याच्यामध्ये की जे जे अनंत गुणद्रव्यामध्ये आहे त्याची अभिव्यक्ती, त्याचं परिणमन, त्याचं जे परिणमन आहे हे परिणमन ज्या दृष्टीमध्ये येईल तो पर्यायार्थिक नय होईल. पर्यायार्थिक नय म्हणजे प्रत्येक शक्ती, प्रत्येक गुण याची अभिव्यक्ती प्रत्येक समयाला होत राहते. वस्तू कुटस्थ नाही आहे, वस्तू द्रव्यत्व गुणामुळे सतत परिणमनशील आहे, परिणमनशील आहे. परिणमन होणं याचंच नाव द्रव्य. मग हे जी परिणमनाची जी प्रोसेस आहे, परिणमनाची जी क्रिया आहे, हा पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. आणि हे परिणमन होत असताना द्रव्य कायम राहते, हे ते कायम राहते हे जो आहे, तर त्याच्यामध्ये जो जो कायम असणारा भाव आहे, अनंत गुण आहेत, अनंत गुणसुद्धा कायम आहेत, तर हे द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीला येईल. आता जसं ब्लॅकबोर्ड वर्क केलं आम्ही टीचर असल्यामुळे, ते वाचून घेऊ, थोडंसं लक्षात येईल. द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नय का प्रयोजन तो वस्तु स्वरूप समझाने के लिए किंवा समझने के लिए मुख्य रूप से उपयोगी है. द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नयाचं प्रयोजन वस्तू स्वरूप समजण्यासाठी. पुढे निश्चय व्यवहार नय का प्रयोजन आत्मसाधना के लिए मुख्य रूप से उपयोगी है. आत्मसाधना करायची आहे तर निश्चय नयाचा आश्रय आणि व्यवहार नाही त्याच्यामध्ये गौण राहील. वस्तूमध्ये ज्या वेळेला निश्चय नयाश्रित आपली बुद्धी राहील त्यावेळेला व्यवहाराचे सर्व विकल्प, व्यवहाराचे सर्व दृष्टिकोन गौण राहतील. कारण व्यवहार त्यालाच म्हटलेला आहे
जो मोक्ष मार्गामध्ये बाधक आहे, मोक्ष मार्गामध्ये बाधक आहे तो व्यवहार, मोक्ष मार्गामध्ये साधक आहे तो निश्चय. व्यवहार कशाला येतो? हां, मग त्यात निश्चय आणि व्यवहार दोन्ही लिहिले ना. हो ना. मुख्य आत्मसाधना दोन्ही. निश्चय व्यवहार नहीं का प्रयोजन आत्मसाधना के लिए मुख्य रूप से उपयोगी आहे. म्हणजे व्यवहार नयाचं प्रयोजन आणि व्यवहार नयाचं स्वरूप हे समजून घेऊन निश्चयाची आराधना ही मोक्ष मार्गाला उपयोगी आहे. साधना एकचीच होईल. हे उलटा अर्थ होतो का? उलटा नाही हो. आत्मसाधना. निश्चयाने व्यवहारने साथ साथ चालले आहेत हो, एवढंच. हो. ते जाऊ शकत नाही ना. निश्चय व्यवहार नाही का प्रयोजन तो एक ग्रुप आहे. जिथे निश्चय असेल तिथे व्यवहार राहीलच. आत्मसाधना के लिए मुख्य रूप से उपयोगी आहे. आत्मसाधना करण्यासाठी निश्चय नयाचा आश्रय घ्यावा लागेल आणि व्यवहार नय हा जाणून हेय त्याला समजावा लागेल. समजण्यासाठी आहे. कोणत्याही नयावर जाण्यापूर्वी प्रमाणाने पूर्ण वस्तू समजून घ्यावी लागते. त्याच्यानंतरच नयाचा प्रयोग होऊ शकतो. नंतरचा मुद्दा आहे द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नय के विषयों का ज्ञान में ज्ञात होना. द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नय के विषयों का ज्ञान में ज्ञात होना तो अनिवार्य है ही. द्रव्यार्थिक नयाचा विषय आणि पर्यायार्थिक नयाचा विषय समजल्याशिवाय वस्तू समजणार नाही. अजून आत्मसाधना तर दूर आहे, पण आत्मसाधनेच्या अगोदर द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आत्मसाधनेकरता द्रव्यार्थिक नय उपयोगी नाही, पण समजण्यासाठी तो आवश्यक आहे. क्योंकि वस्तु ही गुण पर्यायात्मक अर्थात नित्यात्मक है. वस्तू कशी आहे? गुण पर्यायात्मक आहे, म्हणजे नित्यात्मक आहे. गुण म्हणजे नित्य आणि पर्याय म्हणजे अनित्य अशी वस्तू आहे. ती वस्तू असल्यामुळे या दोन्ही वस्तूचं ज्ञान द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक नयाद्वारे होणार आहे. दोनों नयों के विषयों को मुख्य गौण व्यवस्था पूर्वक समझने से, दोनों नयों के द्रव्यार्थिक पर्यायार्थिक आणि निश्चय व्यवहार हे दोन्ही पहिले समजून घेणं आवश्यक आहे. दोनों नयों के विषयों को मुख्य गौण व्यवस्था पूर्वक समझने से समग्र वस्तु के स्वरूप को समझा जा सकता है. समग्र वस्तू के स्वरूप को, वस्तूमध्ये काय समजायचं आपण? एक वस्तू आहे, हे पुद्गल आहे. या पुद्गलात काय समजायचं? याच्यामध्ये त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे आतमध्ये, हे त्याचं प्रयोजनभूत नाही आहे. प्रयोजनभूत गोष्ट समजायची आहे, कारण ही अप्रयोजनभूत गोष्ट आपोआप केवळ ज्ञानामध्ये जाणण्यात येणार. जितक्या काही अप्रयोजनभूत गोष्टी आपल्याला मोक्षमार्गासाठी, त्या सर्वांचं ऑल अँड सन्ट्री सर्व ज्ञान केवळ ज्ञानामध्ये झळकणार आहे. आपल्याला मोक्षमार्गासाठी त्या वस्तूचे कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत, काय समजणं आवश्यक आहे. त्याचा रंग रूप वास चव हे समजणं आवश्यक नाही पुद्गलाचं. आत्मकल्याणासाठी जे जे फॅक्टर्स आहेत ते समजणं आवश्यक आहे. म्हणून समग्र वस्तू के स्वरूप को समझा जा सकता है. समग्र वस्तू स्वरूप म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भावच्या मर्यादेमध्ये प्रत्येक वस्तू समजणे हे आहे समग्रता. लेकिन निश्चय व्यवहार के प्रयोग में, आता त्याच्यामध्ये जो निश्चय व्यवहाराचा प्रयोग आहे, निश्चय व्यवहार के प्रयोग में उस ही वस्तु के
दोनों पक्षों को जानते हुए जानणं आवश्यक आहे. निश्चयाला तर आम्ही जाणणार स्वीकारणार, पण व्यवहारालाही पहिले जाणणार नंतर सोडणार. निश्चय व्यवहार के प्रयोग में उस ही वस्तु के दोनों पक्षों को जानते हुए भी आत्मोपलब्धि के उद्देश्य से अपने प्रयोजन सिद्धि में बाधक विषय कोणता आहे? व्यवहार. कारण तो भेद करतो. इथे सद्भूत व्यवहारच घ्यायचा आहे, कारण पंचाध्यायीमध्ये सद्भूत व्यवहारच तिथे उभा केलेला आहे. असद्भूत व्यवहाराला नया भासामध्ये टाकलेला आहे. बाकीच्या अन्यत्र आचार्यांनी असद्भूत व्यवहारालाही जिनवाणीमध्ये सम्यक शुद्ध ज्ञानाचा अंश म्हणून स्वीकारला आहे. तर हा जो व्यवहार आहे हा डिटेल्स दाखवतो. आत्म्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे. हे सद्भूत व्यवहाराचं कथन. एका अखंड वस्तूमध्ये भेद करून तिचं वर्णन करणे हा सद्भूत व्यवहार. हा सद्भूत व्यवहार फक्त जाणण्यासाठी आहे. आत्मसाधनेसाठी तो विकल्पही बाजूला करावा लागतो. मग प्रयोजन की सिद्धी केली. आपलं जे मोक्षाचं प्रयोजन आहे किंवा आपलं जे सम्यक दर्शनाचं प्रयोजन आहे किंवा आत्मोपलब्धीचं जे प्रयोजन आहे, त्या प्रयोजनाच्या सिद्धीसाठी बाधक विषय को व्यवहार मानलं. त्याला आणखी काय मानायचं? हेय बुद्धी से. त्याच्यामध्ये आता हेय बुद्धी ठेवा. आणखी काय करायचं? गौण केलं. मग काय केलं? साध्य को निश्चय मानकर. जे साध्य आहे त्याला निश्चय. साध्य को निश्चय मानकर उपादेय बुद्धि से मुख्य करते हुए मानने व जानने से साधक जीव आत्मोपलब्धि प्राप्त कर लेता है. साधक जीव आत्मोपलब्धि करतो. निश्चय आणि व्यवहार दोघांचं स्वरूप समजून व्यवहाराला उपादेय न मानता त्याला हेय मानून बाधक मानून त्याला बाजूला करतो, त्याला गौण करतो. आणि जो निश्चय नाही आहे त्याला उपादेय मानतो, परम उपादेय मानतो. आपल्या आत्मसाधनेसाठी त्याचा स्वीकार करतो. कोणतेही भेद विकल्प न करताना निश्चयनाचा जो विषय आहे, एक सामान्य ध्रुव ज्ञायक आत्मा, त्या ज्ञायक आत्म्याचं चिंतन करतो. त्या एका गोळीमुळे, ज्ञायक आत्म्याच्या चिंतन नावाच्या त्या गोळीमुळे संसारातली सर्व दुःखदशा ही आपोआप नष्ट होणार आहे. का नष्ट होणार आहे? ते म्हणाल का संसारातील दुःख नष्ट होईल तर सुखाचं उदय असेल तर, नाही का? साता वेदनेचा उदय असल्याशिवाय असाताचा उदय कमी होणार नाही. मग साताचा उदय देण्याचं काम ज्ञायक आत्म्याचं ध्यान करते का? बोला. एक आत्मसाधना करता करता सातिशय पुण्यसुद्धा पाठीमागे येते. कारण काय की आत्मसाधनेमध्ये 100% लीन राहू शकत नाही. एक 10% लीन राहिला तर 90% निश्चय नयाचे विकल्प राहतील. पण ते 90% निश्चयाचे विकल्प साता वेदनीयाचा आश्रव करणार आहेत, आश्रव होणार आहे. तो शुभविकल्प आहे. तो त्याला म्हणायचं सातिशय पुण्य. सम्यक दृष्टीसोबत सम्यक दर्शन झाल्यानंतर जे काही पुण्याश्रव होतो हा सातिशय पुण्य आहे. त्याला सातिशय पुण्य म्हटलेलं आहे. मग हे आपलं काम करणार आहे. म्हणून एक आत्मध्यान नावाची गोळी वापरल्यानंतर या संसारामधले सर्व दुःख, सर्व आकुलता ॲटोमॅटिक नष्ट होणार आहे.
पण ती गोळी वापरायसाठी इकडे याच्या बुद्धीमध्ये बहुआरंभ आणि परिग्रहाचा भाव नको. तुला जेवढं लागते त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. तुला दुसरी कोणतीही चिंता राहणार नाही. बहुआरंभ परिग्रहाचा भाव करता करता आपले किती समय, किती जन्म असे वाईट विचारात जाऊन शेवटी नरकायू बांधून या जीवाने किती आपला अनर्थ करून घेतला. कशाकरता तुला बहुआरंभ परिग्रह पाहिजे? तुझ्याकरता आज मिनिमम जेवढं पाहिजे तेवढं निसर्गाने किंवा तुझ्या सातिशय पुण्याने तुला मिळालं आहे की नाही? आहे, मिळालं, त्याच्यामध्ये संतुष्ट राहा आणि आपला उरलेला सर्व उपयोग आपल्या चिंतनामध्ये, आपल्या आत्मध्यानामध्ये पास करशील. तू नक्की सर्वांच्या पुढे राहशील. ही जैन धर्माची विशेषता आहे. जो अपरिग्रहवाद आहे जैनांचा तो खरोखर प्रशंसनीय आहे. की मला जेवढं लागेल पाणी, नळाला पाणी पुष्कळ येते, एक बॅरल दुसरं बॅरल, एक सिंटेक्स दुसरं सिंटेक्स भरूनही नळ चालूच आहे म्हणून ते भरत जायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी नळ आला म्हणजे ते मोरीत सोडून द्यायचं. याच्याशिवाय दुसरा कोणताही अघोरी वृत्तीचा परिचय दुसरा कोणताही नाही. तुला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी भर, बाकी टॅप बंद करून घ्या. तुम्ही म्हणाल का नाही, शेजारच्या घरामध्ये टॅप सुरू आहे, त्याला किती वेळा सांगितलं, त्याने तोटी फोडली पोराने, पुन्हा नवीन तोटी आणली नाही, पाणी धो 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 वाहते. हे दिसल्यानंतर आपल्या मनाला थोडंसं पिंचिंग वाटायला पाहिजे, दुःख वाटायला पाहिजे. कारण या संपत्तीचा दुरुपयोग होतो. हा दुरुपयोग होतो ही भावना खरोखर दयार्द्र अंतःकरणाच्या व्यक्तीला शिवणार आहे. म्हणून मी सुद्धा तेवढ्याच या सुख सामग्रीचा उपयोग करेन जेवढं मला मिनिमम आवश्यकता आहे. मी माझी तोटी बंद करेन. बाकी त्याने सुरू ठेवली तर ते त्याचं जाणे, तो त्याचं पाप भोगेल. मी तर बचावलो त्या पापापासून. अशी आपली वृत्ती प्रत्येक वस्तूच्या बाबतीत, उपयोगाच्या बाबतीत जर असेल तर निश्चितपणे जैन धर्माचं जे आत्मोपलब्धी आहे ती त्याला सहज प्राप्त होईल. 765 गाथेच्या अर्थामध्ये 765 हाँ, जिस वस्तु के जैसे भाव है उसके अनुसार उस वस्तु के परिणमन करने पर और विनष्ट होने पर भी अपूर्व भाव नहीं होता है. अपूर्व म्हणजे पुढे, म्हणजे मागे न झालेला, परिणाम करणे पर आणि विनष्ट होणे पर अपूर्व भाव नहीं होता. म्हणजे पूर्वीची जी पर्याय आहे ती पुन्हा होणार नाही. अपूर्व भाव, अपूर्व म्हणजे पूर्वीची नाही ना, तर नवीन आहे, म्हणजे नवीन भाव दिला. अपूर्व म्हणजे नवीन. अपूर्व और विनष्ट होने पर भी अपूर्व भाव नहीं होता है, ऐसा मानना भाव नहीं है, जो कि पर्यायासिक नय का एक भेद है. अपूर्व भाव नहीं होता. अपूर्व म्हणजे नंतरची नवीन, हो ना, ती नवीन होत नाही असं कसं? मागची पर्याय होत नाही. आम्ही असं लावला सरळ सरळ. अपूर्व म्हणजे मागची नाही, आम्ही 2 निगेटिव्ह मॅन हे केले आणि कॅन्सल केले. कबूल आहे ना, मग पूर्व राहिलं. अपूर्वमधला अ कॅन्सल झाला आणि नाही होतामधला नाही कॅन्सल झाला, तर पूर्व भाव होता है. पूर्वीचा भाव कसा होईल? त्याला आम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. जुन्या याच्यात काय किंतु जैसे का तैसा ही रहता था. अर्थ वाचून घेते त्याला. दुसरंच पाहतो. वस्तु के परिणमन करने पर भी तथा उसके पूर्व भावों के विनिष्ट होने पर भी, पूर्व भाव नष्ट होने ही वस्तु में नवीन भाव नहीं होता है, किंतु जैसे का तैसा ही रहता है. म्हणजे बरोबर आहे. दोन्ही भाव उत्पन्न नष्ट होत असताना वस्तू जशा तशी राहते. ध्रुवच्या अपेक्षा पण भाव, द्रव्य, गुण, पर्याय तिघासाठी भाव वापरलेला आहे. भाव आपण
नवीन उत्पन्न होण्याला परिणाम किंवा भाव म्हणतो ना, भाव शक्ती काय आहे की उत्पन्न होण्याची ताकद असणं नवीन काहीतरी. हां, नवीन होणं टूबीचंच रूप आहे ना ते भाव. भवन म्हणजे कालपासूनच नाही कळलं ते अपूर्व भाव नाही होता म्हणजे काय. आणि वरच्या पहिल्या श्लोकाच्या नाही ते भूत आहे आणि भाव आहे दोन्ही घेतलं म्हणजे झालेली. नहीं, इच्छा तो फक्त नूतन भाव का परिणाम होने से वस्तु में नूतन भाव होता है, ऐसा जो कोई कथन करता है वो पर्याप्त में अभाव नहीं. 765 अरे वरचं जे अभाव नाहीचं जे आहे वरचं नाही, त्या 765च्याच पहिल्या श्लोकातली ओळ आहे भूतेर भावेर विनश्यमाने. ते भाव म्हणजे भूत आणि भावी भाव नष्ट झाला तरी नाही, तो भावी नाही आहे शब्द, म्हणजे भविष्य काळासाठी भावी नाही. भूतर भावे मागचा भाव हेच आहे अर्थ. भावही भावसाठीच आहे तृतीया. म्हणजे भूत भाव विनष्ट झाला असताना देखील न अयम अपूर्व भाव हा न अयम अपूर्व भाव हा पर्यायार्थिक विशिष्ट भावनया. पर्यायार्थिक नयाचा विशिष्ट भावनय असा प्रकार आहे. पण आता इथे या शब्दाचा अर्थ लागला नाही. न अयम अपूर्व भाव हा जो भाव आहे हा अपूर्व म्हणजे एक विशिष्ट भाव. अपूर्व म्हणजे मागचा नाही, अपूर्व म्हणजे नवीनच. नवीन. नाहीच ना, मग तेच तर मग नवीन होत नाही असं खूप लागलं ना. एक भाव गेल्यानंतर नवीन भाव नक्कीच येणार ना, असंच आहे ना रचना. याच्यात उस वस्तू के परिणामन करणे पर और विनष्ट होणे पर, म्हणजे मागची पर्याय गेल्यानंतर अपूर्व भाव व्हायला पाहिजे, पूर्वी न झालेलाच भाव व्हायला पाहिजे ना. इथे अपूर्व भाव नाही होता आहे कसं निघते. किंवा मग ते जे खालच्या ओळीतलं न आहे ते वर कुठे लावायचं आहे का वरच्या ओळीत लावायचं आहे. पाहता लावून पहा तुम्ही. ते कसं नाही, हे हसते पोथीमध्ये काय आहे ते. प्रति समय नवीन नवीन उत्पाद रूप से तथा भूत भावों के द्वारा परिणमन होने पर और नष्ट होने पर भी द्रव्यार्थिक दृष्टि से द्रव्य में कोई अपूर्वता नहीं आती है. द्रव्यार्थिक शब्द घेतला तरच लागतं. कोणता वाचला तुम्ही? 66चा काय? नाही, 65 वाचत आहे. 66चा काय वाचला? एक मिनट. हे पूर्ण वाचून. अपूर्वता नहीं आती है, इस प्रकार अपूर्व भावों के नहीं कहने वाले नए को अर्थात सदैव पूर्व भावों के प्रतिपादन करने वाले नए को व्यवहार अंतर्गत नए में से भाव नहीं कहते. पुन्हा वाचा. पुन्हा भेट. प्रति समय नवीन नवीन उत्पाद रूप से तथा भूत भावन के द्वारा परिणमन होने पर और नष्ट होने पर भी द्रव्यार्थिक दृष्टि से द्रव्य में कोई अपूर्वता नहीं आती है. म्हणजे ते ध्रुवच्या अपेक्षा द्रव्यार्थिक अपूर्वता म्हणजे नवीनता द्रव्यामध्ये राहत नाही. द्रव्य तशा तसंच राहते. अपूर्वता किंवा नवीनता ही प्रत्येक समयाला येणाऱ्या पर्यायीमध्ये राहील. द्रव्यासाठी म्हणायचं आहे. द्रव्यासाठी काही अपूर्वता इस नाही. प्रकार अपूर्व भावों के नहीं कहने वाले नए को अर्थात सदैव पूर्व भावों के प्रतिपादन करने वाले नए को व्यवहारांतर्गत नए में से भाव नहीं कहते. त्याचं द्रव्यार्थिक नाही असला पाहिजे तो. द्रव्याची भाव नाही पक्ष तिथं आहे ना, नाही. याच्यात द्रव्यार्थिक नाही असं पक्ष. पुढचं जे वाक्य जे आहे अपूर्व भावों के नहीं कहने वाले नए को अर्थात सदैव पूर्व भावों के प्रतिपादन करने वाले नए को भाव नाही लागत नाही. पण ते ठीक आहे, द्रव्यासाठी आला आहे. द्रव्यासाठी कारण पुढचा शुद्ध द्रव्यार्थिकसाठी आहेच. 766 वाला शुद्ध द्रव्य. शुद्ध द्रव्यार्थिक नए की अपेक्षा से नवीन भावों का उत्पादन ही होता है और न पूर्व भावों का विनाश ही होता है, क्योंकि शुद्ध द्रव्यार्थिक नए की अपेक्षा से तत्व निर्विकल्प है. इसलिए द्रव्यार्थिक नए न भूतपूर्व विषयों की विषय करता है
और न अभूतपूर्व विषयों का ही विषय करता है, किंतु दोनों का निषेध करता है। ते लागलं. त्याच्यात काय त्या दुसऱ्या पुस्तकात 766चा दूसरे बस शुद्ध द्रव्यातीत से वस्तु में सर्वथा नवीन भाव भी नहीं होता है तथा प्राचीन भाव भी नहीं रहता है, क्योंकि वस्तु न तो अभूतपूर्व है और न भूतपूर्व है। अर्थात शुद्ध द्रव्यातीत दृष्टि से वस्तु न नवीन है और न पुरानी है, किंतु जैसी है वैसी ही है। बरोबर आहे. हे व्यवस्थित बोल. 766 ते 766 आहे. प्रश्न 65 66 बरोबर लागतं. चला तुझं ध्यान करून घेऊ. निश्चय और व्यवहार में प्रतिपाद्य और प्रतिपादक, निश्चय आणि व्यवहारामध्ये प्रतिपाद्य आणि प्रतिपादक संबंध आहे. आणि आता याचं उलट केलं, व्यवहार आणि निश्चयामध्ये, व्यवहार आणि निश्चयामध्ये निषेध्य आणि निषेधक संबंध आहे. समजलं नाही की कोण कोणाचा निषेध करते आणि कोण कोणाचं प्रतिपादन करते हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक समयासारखी 272वी गाथा आहे. ती एक व्यवस्थित आहे. कशी आहे की एवं व्यवहारणो परिसिद्धो जान निश्चयेन निश्चय नयासिका मुनिनो पावन्ति निर्वाणम्. एवं व्यवहारणो म्हणजे अशा प्रकारे व्यवहार नाही, ज्यांनी निश्चयाला बळ देण्यासाठी, वस्तू समजावून सांगण्यासाठी पुढे 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 केलं, त्याला शेवटी एवं व्यवहार नवो पडिसिद्धो, काम झाल्यानंतर त्याला सांगितलं आता बस, आता पुढे येऊ नकोस, तुझी ड्युटी तिथपर्यंतच आहे. अशा प्रकारे व्यवहार नय हा निश्चय नयाद्वारे प्रतिषेध्य झाला. प्रतिषेध्य, त्याला प्रतिषेध्य केलं आहे व्यवहाराला. कारण काय की निश्चय नयासेदा पुण्य, निश्चय नयाचाच फक्त आश्रय घेणारे जे असतील, व्यवहाराला प्रतिषेध केला. निश्चय नयाचा आश्रय घेणाऱ्यालाच पावंती निर्वाणम, तेच निर्वाणाला प्राप्त होतात. निर्वाण प्राप्तीसाठी सुद्धा निश्चय नयाचीच उपयोगिता आहे. आणि वस्तू समजावून घेण्यासाठी द्रव्यार्थिक पर्यायार्थिक नयाची आवश्यकता आहे. अशा प्रकारे हे इथं झालेलं आहे. हा उपसंहारी झाल्यासारखंच आहे.